आज मी बनवणार आहे काहीतरी स्पेशल असं जे सगळ्यांनाच आवडतं आणि प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी बनतेच. उन्हाळ्यामध्ये तर 100% बनतेच ही रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडते असं मला वाटते, कारण मला तर खूप आवडतो आमरस. तर आज आपण बनवतो आहे आमरस, तेही माझ्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर चला मग स्टार्ट करूया आपण. तर सगळ्यात आधी मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आंब्याचे मी साल काढून घेतलेले आहेत. डायरेक्ट मी पिळून नाही आंबा हे केलेला, रस नाही काढलेला, साल काढून घेतलेले आहेत मी. कारण की एखादा जर आंबा खराब जर लागला तर मग ते तसाच पिळला जातो, त्याच्यामुळे मग मी साल काढून घेतलेले आहे. ते साल एका सेपरेट डब्यामध्ये काढल्यात साल, आणि त्याच्या आतमधली जी कोय असते ना तीसुद्धा, आणि ती सेपरेट अजून थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यातलं पूर्ण रस असा मी काढून घेतलेला आहे आणि साल वेगळे केलेले आहेत मी. आणि जो काही खाली रस राहील तो आपण त्यात मिक्स करणार आहे. त्याच्यामुळे जास्त पाणी ॲड करू नका, मीडियम पाणी ॲड करा आणि ते सगळे साल आणि कोय त्याच्यामध्ये पिळून घ्या चांगले, आणि ते सेपरेट घ्या काढून. आणि त्याच्यानंतर तो जो रस निघलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान असा हलवून घ्यायचं आहे ते. आणि त्यात काही गाठी वगैरे असतील तर त्या पण सगळ्या काढून घ्या तुम्ही. तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं असेल तर त्यातला निम्मासुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवू शकता, पण मिक्सरमधला मला नाही आवडत, मला असाच आवडतो. सो मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आंबा थोडासा जर आंबट वगैरे असेल तर तुम्ही त्यात साखर ॲड करू शकता, पण ती ऑप्शनल आहे. जर आंबा जर गोड असेल तर साखर ॲड करायची गरजही पडत नाही. साखर ॲड केलेली आहे मी यात आणि ते आता मिक्स करून घेते. आणि आपण आता हे डीप फ्रीझरला ठेवणार आहे. तुम्ही जर लेट खाणार असाल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल, किंवा आईस क्यूब मिक्स करतात तरी पण ते होऊन जाईल. पण मी फ्रीझरला ठेवत आहे थोडं थंड होण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मी सर्व करणार आहे. ओके, बाय.